हॅलो मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मी नगरी करिश्मा। आज माझ्या किचनमध्ये मस्त असं मी एक नवीन पद्धतीमध्ये चिकन बनवणार आहे। तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावे ही नवीन कोणती पद्धत आहे। हा सर्व मसाला घेतलेला आहे मी, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। हे आता मिक्सरमधून एकदम असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आणि त्या वाटीमध्ये असा माझा सिक्रेट मसाला आहे चिकनचा। हे थोडंसं असं मोठं वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरचा वापर करायचा आहे आणि ते पण चांगलं मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं आहे। किती छान दिसतंय बघा, मस्त हिरवा हिरवा मसाला। चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, अर्धा किलो चिकन। आता या चिकनला मी मस्त असं हळद आणि मीठ घालून मिक्स करून घेते। आपण नेहमीच चिकन शिजवताना हळद आणि मीठ वापरत असतो, पण हे पहिलं उकडून घेतो ना आपण चिकन, तसं हे उकडून घ्यायचं नाहीये। हे मी डायरेक्ट करणार आहे। खूप छान टेस्ट लागते आणि एकदम मसाले वगैरे पण खूप कमी लागतात। तर तुम्ही नक्की घरी असे बनवून ट्राय करून पहा। आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। मी आता कढई गरम करून घेते आणि हा कांदा आहे मी एकदम बारीक स्लाइस करून घेतलेला आहे। हा आपल्याला असाच वापरायचा आहे, पण हे गोल राऊंड आहे त्याचे मी अर्धे अर्धे भाग करून घेणार आहे। कढई गरम झालेली आहे, तर यामध्ये मोठे 2 चमचे तेल वापरायचं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे, मग त्यामध्ये हा स्लाइस केलेला कांदा भाजायचा आहे आपल्याला। कांदा पूर्ण असा गोल्डन कलर येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही कधी ट्राय केली आहे का अशी भाजी? आणि ही भाजी ना चपाती, भाकरी, भात याच्यावर खूप छान लागते। मला तर भाताबरोबर खायला खूप आवडते। हा पहा, मस्त असा कांदा भाजून घेतलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे। आता ह्यामध्ये आपण जे मिक्सर मधून वाटण घेतलं होतं ते मिक्स करायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण। ह्या मसाल्याला पण छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मलाही माहिती पडेल माझा व्हिडिओ कुठे कुठे पर्यंत लोक पाहतात। मसाला छान असा भाजून झालेला आहे, तर ह्यामध्ये मी आता चिकन ऍड करते। चिकन आणि हा मसाला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे। मी आता छान असं मिक्स करून घेते याला। किती मस्त दिसतंय ना चिकन। खरंच तुम्ही नक्की ट्राय करून पहा घरी। सोपी पद्धत आहे एकदम। आता मी हे ना झाकून ठेवते, वाफेवरती मस्त असं चिकन शिजते। आणि ह्या प्लेटमध्ये मी वरती पाणी ठेवते, म्हणजे आतमध्ये चिकनचं पाणी आटलं नाही पाहिजे आणि चिकन कढईला चिकटलं नाही पाहिजे। वाफेवरती चिकन शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त पाण्याचा वापर नाही करायचा या चिकन भाजीसाठी।
हे पहा काय मस्त असं चिकन तयार झालेलं आहे, शिजलेलं आहे। अजून एक वेळा ते सर्व मिक्स करून घेते मी। आणि ते ह्यामध्ये सुका मसाला टाकायचा आहे, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, नंतर तो सिक्रेट चिकन मसाला, लाल मिर्च पावडर, हे पण चांगलं असं एकजीव करून घेते। मिक्स झालेला आहे छानपैकी। काय मस्त भाजी दिसते ना, तोंडाला पाणी सुटलंय ना, तर नक्की घरी ट्राय करा। कमी पाण्यामध्ये मस्त असं चिकन शिजवून घेतलेलं आहे। हे पहा काय मस्त तयार झालेली आहे आता आपली भाजी। आता मस्त याच्यावरती छान अशी कोथिंबीर मिक्स करणार आहे। त्याआधी शिजले का नाही पाहून घेऊ, खूप गरम आहे, चटके बसत आहेत, पण मस्त असं शिजलेलं आहे। खरंच खूप भूक लागलेली आहे, तर याच्याबरोबर खाण्यासाठी मी हा मस्त असं कणी भात बनवलेला आहे। चला आता मस्त कोथिंबीर टाकून मस्त सजवून घेतलेला आहे। आणि आता मी गॅस बंद करून घेते। मला तर खूप भूक लागलेली आहे, मी जेवण करते, तुम्ही या जेवण करण्यासाठी। आणि मला अशी प्लेट तयार करायला खूप आवडते। तुम्हाला आवडते का? तुम्ही कधी असे ट्राय केली आहे का? असं भाताचा राऊंड बनवायचा, त्यामध्ये मस्त अशी भाजी घ्यायची, टेस्टी टेस्टी चिकनची भाजी आणि भात, मस्त असं टेस्टी बनवलेलं आहे, खूप छानपैकी। तुम्ही या नक्की जेवायला, आणि तुम्ही नक्की घरी करूनही पहा। चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी वेगळे टेस्टी घेऊन।